विहूरचा 12वा खेळाडू नाहीये अद्यापपर्यंत. मुस्तकीम पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये अवनी 11 विहूर संघामार्फत. स्ट्रायकिंग एंड वरती दीपक बलकवडेला आपण पाहतोय, ज्या दीपककडे मोठी इनिंग खेळण्याची क्षमता आहे आणि मोठमोठे फटके खेळत धावसंख्येचे इम्बलर असणारे फलंदाज पाहायला मिळतोय. पाहूया मॅच कशा पद्धतीने होणार. एक डावखुऱ्याचा धुवाधार फलंदाज म्हणून दीपक याची ओळख आहे. तो दीपक बलकवडे पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. मुस्तकीम पाहायला मिळतं अवनी 11 विहूर संघाकडून. मॅच अगदी रंगतदार रोमहर्षक होणार यात कोणतीही शंका नाहीये. चांगल्या पद्धतीचा मुकाबला ते रंगताना पाहायला मिळेल. दीपक आणि गणेशाचे दोन पिंनेचे शिलदार पाहायला मिळतात. जय हनुमान काशी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा आजचा मात्र अंतिम दिवस. कालच्या दिवशी आपण विचार केला तर जय हनुमान काशी संघ सेमीमध्ये पोहोचलेला आहे. त्यानंतर सर्वे संघाने 2 मॅच जिंकल्यात, राजपुरी संघाने 2 मॅचेस जिंकल्यात. पाहूया आज मात्र कशा पद्धतीने खेळ होणार. मुस्तकीम याचा पहिला चेंडू दीपकने खास आपल्या स्टाईल मध्ये आणि शैलीमध्ये खेळलाय. तो डीप बॅकवर्ड्स किंवा लेगला ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकाने जरूर पाठलाग केला पण त्याला चकवून चेंडू फरार झाला. सीमारेषा पलीकडे 4 धावांचा आणि चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो अगदी दणदणीत फटका पाहायला मिळाला. गोलंदाज मुस्तकीम याचं मात्र आपण पाहतोय चौकारानं स्वागत केले आणि अगदी चोक्यामध्ये दिमाखामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाने आपल्या डावाला प्रारंभ सुद्धा केलाय. श्री गणेश अतिशय अफलातून पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही कशी सुरुवात करता यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो आणि तीच प्रारंभीची आपण पाहतोय अफलातून सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक झन्नाटेदार चौकार. सेकंड बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय दीपकने फटका खेळलाय. यावेळी जर आपण पाहिलं तर फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक आणि इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने मोठी चुकी केली. दीपक बलकवडे जो की अग्राव संघाचा अगदी महत्वपूर्ण बॅट्समन आहे त्याचा मात्र अगदी सोपा कॅच ड्रॉप केलाय. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे कॅच हे पकडल्याला जायलाच पाहिजे आणि दीपकचा सोडलेला झेल विहूर संघासाठी धोक्याची घंटा सुद्धा ठरू शकतो. अगदी खराब क्षेत्ररक्षणाचा प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू असलेला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अग्राव संघाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. दीपक आपण पाहतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय तर गणेश मात्र या षटकामध्ये अगदी पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. पाहूया आता गणेश कशा पद्धतीने बॅटिंग करणार. गणेश सुद्धा विशेष मध्ये अगदी चांगल्या फटकांसाठी ओळखला जातो आणि पहिला स्ट्रोक आपण पाहतोय गणेशच्या बॅट मधनं अगदी अफलातून पाहायला मिळाला. कव्हर्सला क्षेत्ररक्षक होता त्याला चकवलं आणि त्यानंतर आपण पाहतोय सीमारेषेवरती अगदी डीप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकांमध्ये जर आपण पाहिलं ना अगदी वारंवार कन्फ्युजन गडबड गोंधळ होताना पाहायला मिळते. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणं इम्प्रूव्हमेंट करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. धाव फलकावरती आपण धावा पाहतो 6 ज्याचे षटक क्रमांक पहिल्याचा खेळ चालू असलेला पाहायला मिळतोय. दीपककडे सर्वांच्या नजरा लागल्यात कारण या खेळाडूकडे खूप मोठी कॅपॅसिटी आहे. चांगल्या पद्धतीचा कॅलिबर आहे. स्लोवर 1 आणि आपण पाहतो या स्लोवर 1 ने दीपकला पूर्णतः चकवा दिला. अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं या चेंडूवरती फिंगर रोल केली होती आणि योग्य टप्प्यावरती टाकलेला हा चेंडू फलंदाजाला पुचकाट टाकणारा पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं षटक येथे पाहायला मिळते. ते गोलंदाजी करणारा गोलंदाज मुस्तकीम द्वारे. मुस्तकीम मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अगदी भन्नाट मारा करतोय कारण हे विकेट जर आपण पाहिली अगदी बॅटिंग पॅराडाइज विकेट आहे. या विकेट वरती चेंडू फक्त बॅट वरती घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी मोठमोठे स्ट्रोक येत आहेत. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय चकवा देणारा पाहायला मिळतोय. वाईट करूया पंचांच्या डिसिजनचा परंतु पंच सांगतायत की चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा आहे. फक्त एकच धाव मिळणार या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 ने उंचावते. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 7 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धावा येत नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता
पण त्यानंतर मात्र आपण पाहतो अगदी चांगलं कमबॅक पाहायला मिळते. अगदी दिमागदार पुनरागमन पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने मुस्तकीम याने गोलंदाजी केली या षटकात अगदी कमालीची धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रभावी मारा तो करतोय, तिखट मारा तो करतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मुस्तकीम मात्र अगदी भन्नाट गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. मुस्तकीमचे दमदार ओव्हर पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाचा समाप्ती झाले आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती धावा आल्या केवळ 7 धावा. येथे कुठेतरी आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची, येथे आवश्यकता असणार आहे काही चांगल्या स्ट्रोकची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कुठेतरी आता उर्वरित 2 षटकांमध्ये 40 धावा खोटाव्या लागतील. कारण जर आपण पाहिलं ना पहिल्या षटकामध्ये अगदी धारदार मारा पाहायला मिळाला. फलंदाजांना अक्षरशः रोखून ठेवणारी आणि जखून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. ऋषभ इरावत 11 संघाला आता मात्र 4 जावं लागेल आणि त्या पद्धतीने त्यांना बॅटिंग सुद्धा करावी लागेल. दीपक बलकवडे नक्कीच एक मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. झिमाम पाहायला मिळतोय ओव्हर क्रमांक 2 घेऊन. पाहूया झिमाम पांगारकर आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. झिमाम सुद्धा एक चांगल्या पद्धतीच्या अष्टपैलू खेळाडूसाठी ओळखला जातो. विहूर संघाचा हा गोलंदाज दीपक बलकवडे त्याच्या समोर आहे. दीपक थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय, अगदी स्ट्रगल करतोय तो. धावा बनवताना थोडासा प्रॉब्लेम त्यांना पाहायला मिळतोय. आता मात्र कमालीचा आत्मविश्वासाने त्याला सामोरं जावं लागेल गोलंदाजांना आणि आत्मविश्वासपूर्वक बॅटिंग करावी लागेल दीपक याला. चला मॅच चालू करायची आहे. विहूर संघ आपण टाइम वेस्ट करता नाहीये. पहिला चेंडू खूप टप्प्याचा त्याला मात्र आपण पाहतो अगदी शानदारपणे खेळले. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने दीपक अगदी स्लोवर पाहायला मिळतोय. विकेटच्या मध्ये लाऊड अपील मात्र झालेला पाहायला मिळते, परंतु अगदी शेवटच्या क्षणी मात्र आपण पाहतोय दीपक पॉपिंग क्रीज मध्ये अगदी व्यवस्थितरित्या पोहोचला. रनिंग बिटवीन विकेट अगदी संत पाहायला मिळते. विकेट दरम्यान अगदी स्पीड मध्ये असणं गरजेचं असतं, परंतु इथे मात्र दीपककडनं आपण जर अप्रोच पाहिला, ऍटिट्यूड पाहिला ना तर तो नेहमीच्या ऍटिट्यूड मध्ये आज पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी दीपक याला अॅक्युरेसी मोड आता ऑन करावा लागेल आणि आक्रमकतेने बॅटिंग करणं गरजेचं आहे. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 9 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना हा चेंडू मात्र आपण पाहतोय वॉल लेफ्ट करण्याचा प्रयत्न अँड यस इट इज अंपायर सेज इट्स अ वाईट. नाउ स्कोर मूव्स ऑन 10. धावफलकावरती आता मात्र आपण पाहतोय 10 ही डबल डिजिट अंकांमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. थोड्याफार प्रमाणात आपण पाहतोय दीपक स्ट्रगल करत असताना डबल सिंगल मध्ये डील करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय दीपकने ठोकला यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. एक लांब पल्ल्याचा पल्लेदार षटकार. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी खराब होता आणि खूप वेळ केला होता आणि वेट केल्यानंतर आपण पाहतोय बॉडी वेट अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू वरती ट्रान्सफर केलं आणि चेंडूला फिरकावून दिलं सरळ 6 धावांसाठी. धावफलकावरती आता मात्र आपण पाहतोय धावफलक अगदी वेगाने उंचावताना पाहायला मिळतोय आणि 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विहूर संघाचा आता मात्र खरपूस समाचार घेतोय तो फलंदाजी करणारा फलंदाज दीपक बलकवडे. दीपकच्या बॅट मधनं पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक दीपेशला कव्हर रिझनला त्याने टिपलाय शानदार झेल आणि दीपक होईल बाद. विकेट नंबर फॉल्स डाऊन. बिग ब्लो फॉर टीम अग्राव. नवीन फलंदाज आपण पाहतोय सूरज याला. दीपक मात्र एक षटकार लगावला आणि त्यानंतर आक्रमकतेच्या नादामध्ये बाद झालेला पाहायला मिळतोय. एक मोठी धावसंख्या रचण्याचा चॅलेंज आता मात्र असणार आहे ऋषभ इलेव्हन अग्राव या संघासमोर. अवनी 11 विहूर संघ मात्र आपण पाहतोय मैदानावरती अगदी चांगला मारा करताना पाहायला मिळतोय. दीपक सारखा एक महत्वपूर्ण खेळाडूला त्याने तंबूचा रस्ता दाखवला, जो खेळाडू पूर्णपणे खेळपट्टीवरती सेट झाला होता आणि त्याच्याकडनं खूप मोठ्या खेळची अपेक्षा होती. तो मात्र आपण पाहतोय अगदी तंबूत परतलेला पाहायला मिळतोय. आता गणेश याला जबाबदारी खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल, कारण गणेशकडे सुद्धा ती कपॅसिटी आहे, ते कॅलिबर आहे, ते टॅलेंट आहे. सीमा पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना.
हा चेंडू आपण पाहतोय गणेशने खेळलेला फटका डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे सलग आपण पाहतोय दुसरा चेंडू वरती आलाय दुसरी विकेट सेकंड विकेट इन रो असं म्हणावं लागेल आणि आता मात्र आपण पाहतोय विकेट अगदी स्पीड मध्ये पडताना पाहायला मिळते शैलेश मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी गेलाय एक एक्सपिरियन्सचा खेळाडू पाहायला मिळतोय अनुभवाने पूर्णपणे परिपूर्ण आणि परिपक्व असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय धाव फलकावरती 16 धावा आहेत कुठेतरी धावसंख्या आता उंचावी लागेल या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अकरा संघ मात्र आपण पाहतोय परिस्थिती झुंज देत असताना पाहायला मिळतोय धावा येत नाहीये हे मैदान जर आपण पाहिलं तर अगदी फलंदाजीच्या नंदनवन असं हे मैदान आहे ऋषभ इलम नगराव संघाला आता मात्र कमाल करून दाखवायला लागेल किंबहुना बॅटिंग करत असताना चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून दाखवायला लागेल येथे मात्र आपण पाहतोय चेंडू वरती एज लागली होती आणि त्यानंतर चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षकाने मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण केलं आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय फील्ड करत 3 धावा मात्र नक्कीच सेव्ह केल्या या चेंडूवरती संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 1 टू गो या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्याच वेळी आपण पाहतोय शैलेश बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतोय पाहूया शैलेश याची बॅटिंग आता कशा पद्धतीने होणार या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू आहे आणि पाहूया अखेरच्या चेंडूवरती खेळ आता कशा पद्धतीने रंगतोय येथे मात्र आपण पाहतोय चेंडूची गती कमी केली होती चेंडूला खेळला हवाई फायर करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय कॅच टिपला गेलाय आणि आणखीन एक खेळाडू जाईल तंबूच्या अशराला परत विकेट अगदी आपण पाहतोय पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पडताना पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारचा फलंदाज खेळपट्टीवरती फारसा टिकाव आणि तग धरताना पाहायला मिळत नाहीयेत आणि एकामागोमाग एक पडणाऱ्या विकेट्स आणि या विकेट्स आता मात्र आपण पाहतोय दबाव दडपण प्रेशर वाढवताना पाहायला मिळतात आणि त्याच वेळी आपण पाहतोय नवीन फलंदाज नागेश पाहायला मिळतोय त्या नागेशकडे सुद्धा आपण पाहतोय चांगली क्षमता आहे बॅटिंग करण्याची 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले सो निश्चितपणे या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा तरी फटकावा लागतील तो बॅटिंग करणारा संघाला ओव्हर नंबर अंतिम आणि तिसऱ्या षटकामध्ये उमेर आलाय गोलंदाजी करण्यासाठी नागेश आणि सूरज याचे 2 बॅट्समन पाहायला मिळतात सूरजला मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि कमीत कमी 20 धावा या षटकामध्ये कुटाव्याच लागतील जर का या षटकामध्ये 20 धावा आल्या ना तर चांगली धावसंख्या ऋषभ इनो नगराव संघ अवनी इलेव्हन व्ह्यूर संघासमोर ठेवू शकेल पहिला चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज लागली आणि तितका शानदार कॅच यष्टी रक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला पहिला चेंडू वरती एक मोठा हदरा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ऋषभ इलेव्हन अकराव संघ पूर्णतः निराशेच्या गर्दीत पाहायला मिळतोय हा संघ पूर्णतः फ्रस्ट्रेशन मध्ये पाहायला मिळतोय कुठेतरी आवश्यकता आहे ते चांगल्या पद्धतीच्या खेळाची परंतु जर आपण मैदानावरती पाहिलं ना तर ऋषभ इलेव्हन अकराव संघाच्या बॅट्समॅनांनी पूर्णपणे निराशाजनक कामगिरी केली किंबहुना धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय अकराव संघ जो त्यांच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो तो संघ आता मात्र आपण पाहतोय टेन्शन मध्ये आलेला पाहायला मिळतोय 17 ऑन दी बुट ओव्हर नंबर अंतिम आपल्याला पाहायला मिळते हे षटक अगदी क्रुशियल आहे दोन्ही संघांसाठी कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील विकेट्स मात्र जर आपण पाहिलं अगदी टॉप ऑर्डर पूर्णतः फेल झाले त्यामुळे आता मात्र मिडल ऑर्डर वरती प्रेशर आहे उमेर अगदी भन्नाट मारा करतोय यावेळी सुद्धा चेंडू अगदी खोलात टाकला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय धाव घेण्याचा हा निष्फळ प्रयत्न आणि या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय वन मोर विकेट डाऊन विकेट्स आर फॉलिंग लाईक पकापकाट्स नवीन फलंदाज सोहन पाहायला मिळतात धावा येत नाहीये धावांसाठी चालू असलेली धडपड आपण पाहतोय प्रत्येक धावेसाठी इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला अक्षरशः स्ट्रगल करण्यास भाग पाडले अगदी अफलातून दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय कौतुक करावं लागेल उमेराचं पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय
17 ऑन दी बूट. उमेरचं हे षटक पाहायला मिळते. अगदी अफलातून आणि नेत्रदीपक षटक तो टाकतोय. कोणत्याही पद्धतीने फलंदाजाला चान्स देत नाहीये, संधी देत नाहीये. येथे मात्र खोटप्प्याचा चेंडू त्यावरती पूल करण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल ठरलेला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अगदी तिखट आणि भेदक मारा पाहायला मिळतोय. दमदार आणि प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना अक्षरशः जपडून ठेवणारी गोलंदाजी आणि मोठ्या फटक्या वाचून वंचित आणि परावृत्त करणारा मारा गोलंदाजी करणारा गोलंदाज उमेर मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. उमेरची गोलंदाजी आता मात्र रंगात आली असं म्हणावं लागेल. ट्रॅकवरती येऊन तो मारा करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लाईन अगदी बॅट्समन पासून थोडी लांब ठेवली जाते आणि फलंदाज केवळ ऑन द किंवा ऑन द राईट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यपूर्ण आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळतात. फलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र पूर्णतः जखडून ठेवलेला पाहायला मिळते. अवनी विलियन विहूर संघाचं अगदी एक हाती वर्चस्व या मॅच वरती पाहायला मिळते. कारण आग्राव संघ मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफूट वरती आहे, पूर्णपणे पिछाडीवरती आहे. त्यांना आवश्यकता काही मोठ्या स्ट्रोकची, पण हे मोठे फटके खेळणार कोण हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने ते उपस्थित झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी जागेवरतून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सेम रिझल्ट. धावा येत नाही आहेत. धावा बनवणं अगदी मुश्किल झालेलं पाहायला मिळतं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात केवळ 17 धावा. एकही धाव या षटकामध्ये आलेली नाहीये. अगदी कंजूस मारा पाहायला मिळतोय. उमेरने मात्र अगदी शानदार मारा केलाय. अगदी दमदार कामगिरी उमेरने या मॅच मध्ये केलेली पाहायला मिळते. नवीन खेळाडू प्रणित पाहायला मिळतं बॅटिंग साठी. पाहूया आता प्रणितची बॅटिंग कशा पद्धतीने रंगणार, कारण प्रणितला सुद्धा इथे चांगली बॅटिंग करून दाखवावी लागेल. मात्र आपण पाहतोय पूर्णतः बॅकफूट वरती आहे. त्यांना आवश्यकता आहे काही चांगल्या फटक्यांची, काही चांगल्या स्ट्रोकची. उमेरने मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, परंतु या दरम्यान स्ट्रोक अगदी चांगला आहे, परंतु सिंगलच या चेंडूवरती मिळणार. धावांसाठी चालू असेल धडपड आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आणि शिल्लक या षटकातील उमेऱ्याची ओव्हर झालेली आहे सॉरी, आणि फक्त एका धावेचं षटक अगदी टिचून मारा पाहायला मिळाला. 3 षटकानंतर आपण पाहतोय 18 धावा धावफलकावर लागल्यात आणि 19 धावांचं अगदी छोटस लक्ष आता मात्र अवनी विलियन विहूर संघासमोर ठेवलेलं पाहायला मिळते. काय बोलला? पार्थ 11 मजगाव आणि आदित्य 11 थर्ड संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण टॉस करण्यासाठी त्वरित पॅन्डल पाशी यायचं आहे. यानंतर होणारी मॅच पार्थ 11 मजगाव आणि आदित्य 11 थर्ड दोन्ही संघाचे कॅप्टन चला त्वरित यायचं आहे टॉस करण्यासाठी. 19 धावांचं लक्ष आहे. असं म्हटलं जातं की ज्या ज्यावेळी लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या नेहमी उत्कंठावर्धक ठरतात. पाहूया आता अग्राव संघ गोलंदाजीमध्ये काही चमत्कार करतोय का.
19 धावसंख्येचं आहे लक्ष्य आणि आपण पाहतोय आमच्या मंडळाला एक बॅट्समॅन साठी बॅट आलेली आहे संस्कार स्पोर्ट्स पारगाव यांच्यातर्फे. पहिला चेंडू जुहेब याने ठोकलाय, क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतोय, डीप मिड विकेटला टिपलाय, एक शानदार कॅच आणि जुहेबला जावं लागेल तंबू मध्ये परत. बिग ब्लो फॉर टीम अवनी 11 विहूर. विहूर संघाला लागलेला हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण जुहेब हा एक दमदार बॅटिंग साठी ओळखला जातो, पण शैलेश हा सुद्धा तितकाच एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. अगदी अनुभवाने परिपूर्ण आणि परिपक्व असलेला हा खेळाडू नेहमीच गोलंदाजीमध्ये कमाल करत असतो आणि येथे सुद्धा आपण पाहतोय त्याने अगदी अफलातून मारा चालू केलाय. पहिल्या चेंडूवरती त्याने आपल्या अप्रतिम कामगिरीत झलक दाखवून दिली आणि जुहेब सारखा फलंदाजाला अगदी पहिल्या चेंडूवरती त्याने बाद केले. पार तिलोन मजगाव संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे, आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पराग खोत आदित्य तिलोन थर्ड संघाचा कॅप्टन येथे हजर आहे. बाबा पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. मुस्तकीम बाबा पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कारण जर आपण पाहिलं तर शैलेशाचा पहिला चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळाला. शानदारपणे त्याने सुरुवात केली या षटकाची आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो पार तिलोन मजगाव संघाने नेक्स्ट मॅचचा. मुस्तकीम बाबा पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. पाहूया तो कशा पद्धतीने बॅटिंग करेल. शैलेश मात्र आपण पाहतो अगदी पहिल्या चेंडूवरती व्हेरी फर्स्ट बॉल वरती आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देताना पाहायला मिळाला. राईट मोर द विकेट. हळुवार पद्धतीने टाकलेला चेंडू, पेस मात्र नव्हता. जर का या चेंडूवर कॅच झाली असती ना तर निश्चितपणे एक मोठा कॅच होऊ शकला असता आणि विहूर संघ सुद्धा अडचणीत येऊ शकला असता. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाज शैलेश एफर्ट्स लावताना पाहायला मिळतोय. अगदी कमालीची गोलंदाजी तो करतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे, परंतु या दरम्यान व्हॉट फॅन्टास्टिक स्ट्रोक शॉट ऑफ द टुर्नामेंट. अगदी कमालीचा फटका पाहायला मिळाला. या चेंडूवरती षटकार आलाय आणि धावफलकावरती 8 धावा लागल्यात. शॉट अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा होता आणि अप्रतिम अगदी नजर भेदक असा फटका पाहायला मिळाला. अप्रतिम असा टायमिंग या फटक्यावरती पाहायला मिळाला मुस्तकीम द्वारा. पुन्हा एकदा आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू खेळता आला नाहीये. सिंगल मात्र कंप्लीट केले. मुस्तकीमचा प्रयत्न आहे सेकंड साठी. सेकंड सुद्धा आपण पाहतोय अगदी वेगात कंप्लीट केले. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 18 धावांचं लक्ष आहे, 19 धावांचं लक्ष आहे आणि ऑलरेडी 10 धावा धावफलकावरती लागल्यात. सो धावसंख्येचा पाठलाग अगदी चांगल्या पद्धतीने केलाय. इथे मात्र आपण पाहतोय लेग स्टंप वरती हा चेंडू होता, त्याला मात्र डीप स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय. चांगल्या पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळतोय तो गोलंदाज शैलेश द्वारा. फलंदाजांनी निराशा केली होती ऋषभ इलेव्हन नागराव संघाच्या आणि त्याचमुळे आपण पाहतोय धावसंख्या अगदी कमी पाहायला मिळाले. इथे मात्र शॉट अगदी चांगला आहे, परंतु इथे खराब कॉलिंग आणि वेट करूया पंचांच्या डिसिजनचा आणि डायरेक्ट थ्रो झाल्यामुळे झिमामला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. दहा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. बॅटिंग जर आपण पाहिले तर बाबा अगदी चांगला करतोय, परंतु झिमाम पंगारकरचं लवकर आउट होणं कुठेतरी बॅटिंग करणारा संघाला महागात पडलेला पाहायला मिळते. झिमाम सारखा एक महत्वपूर्ण खेळाडू मात्र आपण पाहतोय ते बाद झालाय. चला बॅट्समन मैदानात जायचं आहे, कारण इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पाहायला गेलं तर काही मिनिटांचा अवधी असतो, त्यामध्ये तुम्ही गेले नाहीत तर पेनल्टी सुद्धा असते. सो बॅट्समन रेडी राहायचं आहे. 10 ऑन द बूट, ओव्हर नंबर 14 प्रोग्रेस. अगदी सफाईदारपणे चालू असलेल्या लक्षाचा पाठलाग आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने केलेली बॅटिंग दोन्ही फलंदाजांना पाहायला मिळते. आता लक्ष जर आपण पाहिलं तर विजयापासून 9 धावांपासून दूर आहे तो अवनी विहूर संघ.
षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभि पाहायला मिळतोय. पाहूया आता अभि कशा पद्धतीने मारा करेल. 12 चेंडूत विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 9 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्याने मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केलाय. जर त्याने सेव्ह केला नसतं तर चौकात सुद्धा जाऊ शकला असता. पण चांगल्या पद्धतीचा प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला त्याच्याकडून. संघाची धावसंख्या 1 ने उंचावताना पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. आता मात्र आपण पाहतोय हळूहळू पुढे बॅटिंग करणारा संघ लक्ष्याच्या दिशेने प्रयाण करताना पाहायला मिळतोय. अभियाचा पुढील चेंडू येथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटच्या पट्ट्यावरती हा चेंडू घेता आला नाहीये. सो इक्वेशन आता बनते 10 चेंडू आणि 8 धावा. लक्ष तसं पाहायला गेलं तर फारसा अवघड नाहीये परंतु अभिचा मारा अगदी दैदिप्यमान आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळलाय मोठा मन्नानने. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी हाय हँड अँड सम षटकार. आता मात्र आपण पाहतोय विजयासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता अवनीलन विहूर संघाला. आता मात्र आपण पाहतोय टार्गेट अगदी दृष्टिक्षेपात आले. येथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मुस्तकीमद्वारे खराब थ्रो. आता मात्र जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची आहे आवश्यकता. एका धावेची आवश्यकता विजयासाठी. आणि येथे काय घडणार तर मुस्तकीम याला मात्र व्हावं लागेल बाद. एकच धाव पाहिजे. उमेर ज्याने गोलंदाजी अगदी अफलातून केली होती तो मात्र आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय. आणि एका धावेची आवश्यकता असताना पाहूया तो कशा पद्धतीने बॅटिंग करेल. हनुमान काशी तर्फे आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा अंतिम आणि अखेरचा दिवस आहे. उमेर पाहायला मिळतो आता. हा चेंडू अगदी चांगला आहे. चांगला मारा पाहायला मिळते. उमेरला मात्र चकवले. आणि आता मात्र विजयासाठी एका षटकामध्ये आवश्यकता आहे 1 धावेची. 1 ओव्हर मध्ये 1 धाव करायची आहे. चला मॅच फाल घ्यायची आहे. चला मन्नान स्पीडअप. मॅचेस होणं गरजेचं आहे. सो टाइम कमी वेस्ट करा. अंतिम षटक विजयासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता. आणि या चेंडूवर मन्नानने ठोकलाय सरळ सीमारेषा पलीकडे लॉंग ऑनच्या बाहेर. स्टँड अँड डिस्पॅच. आणि हा विजयी षटकार मन्नानच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरतोय 1 धाव देऊन